तर समोर आहे पुरंदर किल्ला आणि पुरंदर किल्ल्यावरती पसरली आहे ढगांची छान अशी सुंदर चादर। हा देखावा बघून मन खूप प्रसन्न झालंय आणि आमची सासवडची ट्रिप सक्सेस झाल्यासारखी वाटते। तर इथून थोडंसं वॉक करत जायचं आपल्याला आणि छान अशी झाडं लावलेली आहेत बाजूला। इथं पार्किंग आहे। तर इथं मंदिराच्या समोरच पार्किंग आहे, तुम्ही इथं गाडी पार्क करू शकतात, 4 व्हीलर 2 व्हीलर। तर हे आहे श्री चांगवटेश्वर मंदिर आणि तुम्ही बघा की आतमध्ये जाण्याचा रस्ता खूप सुंदर आहे, छोटासा ब्रिज सारखं आहे आणि इकडून छान असं पाणी वगैरे वाहतंय, कमी आहे आता पण छान वाटतंय। आणि हे आहे मंदिर। तर हे आहे सासवडमध्ये। तर स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये। आपली सासवड सिरीज सुरू आहे। आज आपण आलेलो आहोत एका अजून सुंदर मंदिरात, ज्या मंदिराचं नाव आहे चांगवटेश्वर मंदिर। तर हे आहे मंदिर। तर चला बघूया कसं आहे हे मंदिर। पुरातन मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे। तर चला बघूया, चला घेऊया दर्शन। तर इथं मंदिरात जाताना छान असं एक पाय धुण्यासाठीची व्यवस्था आहे, जिथं आपले पाय धुतले जातील आणि आपण मग मंदिरात प्रवेश करू। वाह वाह वाह। तर या मंदिराला बघून एका मंदिराची आठवण झाली, ते म्हणजे भुलेश्वर मंदिर। ते मंदिर देखील असं सेम स्ट्रक्चर आहे, असं वाटतं की त्याच मंदिरात आलं आहे, पण हे मंदिर देखील तितकंच सुंदर आहे। बरं, भुलेश्वरचा मागच्या वर्षाचा ब्लॉग आहे आपल्या लिस्टमध्ये, आपल्या व्हिडिओजमध्ये, तर तो जाऊन नक्की बघा। तर तुम्ही एकदा ते ब्लॉग बघितला, तुमची इच्छा होईल की या मंदिरात आपण कधी जातो आहे, तर तो ब्लॉग नक्की बघा। तर चला घेऊया चांगवटेश्वराचं दर्शन। तर इथं दीपस्तंभ आहे छान, आणि 2 आहेत, एक इथं आहे आणि एक त्या बाजूला पण आहे। आणि मंदिर बघा तुम्ही, किती सुंदर मंदिर आहे। तर हे मंदिर पांडवकालीन आहे आणि ह्या मंदिराची रचना जर तुम्ही म्हणाल तर हे हेमाडपंथी शैलीचं मंदिर आहे। तर चला जाऊया आतमध्ये, घेऊया दर्शन। हर हर महादेव की जय। किती सुंदर आहे ना। तर चांगदेव महाराजांच्या नावाने ह्या मंदिराचं नाव चांगवटेश्वर मंदिर असं पडलं आहे। तर अशी आख्यायिका आहे की चांगदेवांना इंद्रदेवाकडनं एक शाप भेटला होता आणि तो शाप असा होता की 1400 वर्ष ते मृत्यूलोकी राहतील, म्हणजे पृथ्वीलोकी त्यांचा जन्म होईल आणि ते 1400 वर्ष राहतील आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने त्यांना मुक्ती भेटेल। तर येथील स्वयंभू शिवलिंगाची देखील एक आख्यायिका आहे। चांगदेव जे होते ते पावसाळ्यातील 4 महिने अंधत्व धारण करून डोळे मिटून सर्व व्यवहार करीत असत। त्यांचे नित्य
पूजा इथं होत असे. त्यांचा एक शिष्य होता, तो काळ्या मातीने लिंग बनवत असे आणि त्याची विधिवत पूजा करत असे. एके दिवशी खूप पावसामुळे तो लिंग बनलं नाही, तर एका मोठ्या पालथ्या वाटीवरच थोड्याशा मातींनी त्यांनी एक पार्थिव लिंग तयार करून ठेवले. तिथे त्यानंतर चांगदेव आले. त्यांनी नित्य त्यांचं स्नान उरकून आणि पूजा करायला घेतली. पूजेनंतर ते लिंग चांगदेव महाराजांनी हातावर घ्यायचा प्रयत्न केला, पण ते बिलकुल हालत नव्हते. तर महादेवांच्या कृपेने तिथं स्वयंभू शिवलिंग हे प्रकट झालं आणि त्यानंतर चांगदेवांनी इथं छोटंसं मंदिर बांधलं आणि त्याचं नाव हे चांगावटेश्वर मंदिर असं ठेवण्यात आलं. तर मी म्हणत होतो भुलेश्वरसारखं हे मंदिर दिसतं, तर का त्याची रचना बघा फक्त ह्या मंदिराची. खाली सगळं दगड मंदिर आहे, दगड आणि वरती छान असा जुनं बनवण्यात आलेलं आहे. असं बघा, ते मंदिर याच्यापेक्षा थोडं मोठं आहे, त्याला जास्त खांब आहे आणि रचना बघितली की सैनिक आहे. तर सासवडमध्ये अशी बरीचशी प्रसिद्ध मंदिरं आहेत आणि त्यातली बरीचशी मंदिरं आपण एक्सप्लोर करत आहोत. तर अजूनही काही व्हिडिओज येणार आहेत, काही व्लॉग्स येणार आहेत, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फ्रेंड्समध्ये शेअर करा, कॉमेंट करा आणि लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.